मोहिते यांना आपण विनंती करूया. चेतन कोळी यांना आपण विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देत आहोत, माफ करा आपण सन्मानित करत आहोत. आजच्या रजनीसाठी ज्याचा आपण मराठीचा अप्रतिम आवाज ऐकला तसे सुयोग कोळी गव्हाण यांना आपण सन्मानित करूया. या स्पर्धेच्या औचित्यानं ज्यांना वस्त्रालंकार पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे सुयोग कोळी गव्हाण यांना. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मानित करूया NR पॅनलचे फाउंडर प्रेसिडेंट नीरजजी राणावत सर यांना आपण सन्मानित करत आहोत. खऱ्या अर्थानं सुरुवातीला जे ग्रामीण फॉर्मॅट घेत असताना आरसोळे या टीम मधून खऱ्या अर्थानं ज्यांना खेळताना आपण पाहिले होते आणि आज ज्यांना आपण अनेक नामांकित स्पर्धा कव्हर करताना पाहता असे नीरजजी राणावत सर ज्यांना आपण सन्मानित करत आपण विनंती करूया मयूर भगत यांना आपल्या शुभ हस्ते आपण नीरज राणावत सरांना सन्मानित करावं. मयूर भगत सुद्धा आपल्या सोबत जॉईंट होतील. त्यानंतर दीपकजी बोराडे सर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करत आहोत. अनेक ठिकाणी जी स्पर्धा कव्हर करण्यासाठी नेहमी एक व्यावसायिक दर्जाचे पंच म्हणून नेहमी असतात असे दीपकजी बोराडे सर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करू. आपण चेतन यांना विनंती करूया की आपण मयूर भगत यांना सुद्धा आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण बोराडे सरांना सन्मानित करावं. दीपक बोराडे सरांना सध्या मागणी जास्त आहे अशी सूत्रांकडून माहिती आमच्यापर्यंत येते. तसेच या स्पर्धेसाठी जीवनजी डाकी सरांना आपण विनंती करत आहोत. जीवनजी डाकी सरांचा आपण सन्मान करूया. जीवनजी डाकी सर द्रोणगिरी भूषण त्यानंतर खरं तर ज्यांना काल सुद्धा सन्मान झाला परंतु आज सुद्धा आपण त्यांना पुन्हा एकदा सन्मानित करूया. स्पेशली थँक्स टू जीवन डाकी सर आपण या स्पर्धेसाठी आलात. चेतन कोळी यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण जीवन डाकी सरांचा सन्मान करावा. आपला हक्काचा माणूस एका हाकेला नेहमी आम्हाला साथ देणारे जीवनजी डाकी सर यांचा सन्मान होताना आपण पाहताय. आणि पुन्हा एकदा जाता का होईना समालोचकांसाठी नरेश कोळी काकांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. तर पुढील सन्मानासाठी मी अजित मोहिते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करावा आणि तो सन्मान असेल आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा गोड आवाज आपण ऐकलात, सातत्यानं 2 रात्रीमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकलात आणि सातत्यानं या परिसरामध्ये मग पनवेल उरण उलवेनोड परिसरामध्ये ज्यांना सातत्याने एक व्यावसायिक समालोचक म्हणून सातत्याने मागणी असते असे आमचे सहकारी समालोचक संयम घरत धाकटी जुई यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन अजितजी मोहिते यांना आपण आपल्या शुभ हस्ते समालोचक संयम घरत यांचा सन्मान करावा. मराठीचे अप्रतिम समालोचक संयम घरत यांचा समालोचन तुम्हाला आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या देऊया संयम घरत यांच्यासाठी. एक दर्जेदार समालोचक. तदनंतर पुढील सन्मान असेल सातत्यानं आपल्या घरचा समालोचक म्हणून आम्ही सातत्याने त्या समालोचकाकडे नेहमी पाहत असतो असा उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे सहकारी बंधू विपुल धोंडू पाटील गावठाण यांचा आम्ही सन्मान करतो. तो स्वीकारण्यासाठी त्यांनी समोर यावं. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सुभाष पंडित सन्मानित सुभाष पंडित यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करावा. विपुल धोंडू पाटील अनेक ठिकाणी ज्यांना खऱ्या अर्थानं समालोचनासाठी सातत्याने मागणी असते, डे नाईट त्यांचा शेड्यूल नेहमी बिझी असतो असे विपुल पाटील यांचा विशेष सन्मान आम्ही करत आहोत आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा देऊया विपुल पाटलांसाठी. एक मराठी दर्जेदार समालोचनातील दर्जा काय असावा याचं उत्तम उदाहरण जर विपुल पाटील यांचं समालोचन ऐकलं तर तुम्हाला नक्कीच नेहमी जाणवत असतं. तसेच आपण ही स्पर्धा कव्हर करणारे 24 लाईव्ह इव्हेंटची टीम त्यांच्या एका सभासदाला विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. चला 24 लाईव्ह इव्हेंटची टीम
हा सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूया, नरेश कोळी यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करावा. 24 लाईव्ह इव्हेंट्सची टीम ही स्पर्धा साता समुद्र पार खऱ्या अर्थाने नेण्यासाठी थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं अशी 24 लाईव्ह इव्हेंट संदेश बोरले या टीमचे फाउंडर आहेत. आणि हे सर्व त्यांचे टेक्निशियन, कॅमेरामॅन या सर्वांचंच आम्ही विशेष कौतुक, सामूहिक कौतुक करत आहोत. आणि याच गावातील एक मराठीतील दर्जेदार समालोचक आमचे उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी भोईर यांचा इथं आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण नरेश कोळी काकांना विनंती करतोय. त्याच समिती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीशजी केणी यांना देखील विनंती आहे की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते प्रसादजी भोईर यांचा इथं सन्मान केला जाईल. मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि दादरपाड्यातील हा घोडाबाज अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालेत आणि ज्यांनी अनेक जण शिष्य घडवलेत अशी प्रसादजी भोईर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. ही स्पर्धा होत असताना आपल्या कौशल्यानं, आपल्या लेखणीतून ज्यांनी साकारली असे उमेशजी भोईर यांना आपण विनंती करत आहोत की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. उमेशजी भोईर. खरं तर एवढंच म्हणूया, या स्पर्धेचे चित्रगुप्त ज्यांनी आपल्या अनोख्या अंदाजाने या स्पर्धेच्या पहिल्या चेंडूपासून अगदी सरते शेवटच्या चेंडूपर्यंत या स्पर्धेला आपल्या गुणतालिकेमध्ये कैद केली गेली असे या स्पर्धेचे नव्हे तर रायगडातील सर्वोत्तम गुणलेखकांपैकी एक गुणलेखक उमेश भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. एक जबरदस्त गुणलेखक. स्पर्धेमध्ये किती चौकार आले, किती षटकार आले, कोणत्या खेळाडूंनी कोणती कामगिरी केली याची इतंभूत माहिती खऱ्या अर्थात देणारे, जे एकदा ते स्कोरिंगसाठी बसले की भूक हरपून न उठता आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारे या स्पर्धेचे यशस्वी गुणलेखक उमेशजी भोईर यांचा विशेष सन्मान होताना आपण पाहताय. तसेच मनीष मंडप डेकोरेटर्स यांना आपण विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी या. येस, खरं तर मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो, एक वेळ समालोचक नसेल, साऊंड नसेल तरी तुम्ही स्पर्धा कव्हर करू शकता, परंतु पंच आणि गुणलेखक हे स्पर्धेचे अविभाज्य घटक आहेत, फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणूनच उमेश भोईर यांचं विशेष मी संघाच्या वतीनं आभार व्यक्त करेन. आणि उमेश भोईरसाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तसेच मंडप डेकोरेटर्सचे ओनर दिलीपजी केणी यांचा आम्ही सन्मान करत आहोत. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आकाश खैरे यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाईल. दिलीपजी केणी चिंचपाडा यांचा आम्ही सन्मान करत आहोत. खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी आम्हाला हा ऐश्वर्य संपन्न जणू काही शामियानाच ज्यांनी उभारला होता आणि या स्पर्धेला अगदी यशाच्या उंच क्षितियावरती नेण्यासाठी फार मोठी मेहनत, शर्तीचे प्रयत्न त्यांचे राहिले. म्हणून आम्ही दिलीपजी केणी यांचा विशेष आभार इथे व्यक्त करत आहोत. दिलीपजी केणी यांचा सन्मान होताना आपण पाहता. त्यानंतर डीजे जयेश, डिस्क जॅकी, डीजे ऑपरेटर जयेश यांचा सुद्धा आम्ही सन्मान करत आहोत. खूप चांगली समय सूचकता ज्यांच्याकडे आहे, या परिसरामध्ये होणाऱ्या अनेक ठिकाणी होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी विशेष मागणी असते असे जयेश यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मी विनंती करेन आकाश खैरेंना आपल्या शुभ हस्ते पण जयेश यांचा सन्मान करावा. तसेच या स्पर्धेच्या औचित्याने साधने 5 रात्र ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही अजित मोहिते यांचा सन्मान करत आहोत. तो स्वीकारण्यासाठी त्यांनी यावं. अजित मोहिते यांचा विशेष सन्मान. क्रिकेटवरती असणारं हे निस्वार्थी प्रेम अजित मोहितेंचं सातत्यानं राहिलंय आणि आज या स्पर्धेसाठी सुद्धा ज्यांचं विशेष योगदान राहिलंय म्हणून त्यांचा विशेष सन्मान.
आता पुढील असेल वैयक्तिक बक्षिसांकडे आपण जाणार आहोत. आकाश खैरे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार त्यांनी करावा. आकाश खैरे यांचा सन्मान केला जात आहे. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि तो करण्यासाठी आपण पुन्हा एकदा विनंती करूया चेतन कोळी यांना. चेतन कोळी यांच्या शुभ हस्ते आपण आकाश खैरे यांना सन्मानित करूया. लगेचच आपण आता मात्र ज्या गोष्टीची प्रतीक्षा केली जाते ती पूर्ण करूया. एकीकडे वैयक्तिक बक्षिसांकडे जाणार आहोत. विपुल पाटील आमच्यासोबत जॉईंट होतील. तसेच वैयक्तिक बक्षिसांकडे आपण जात आहोत. या स्पर्धेमधील अंतिम सामना फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच प्रयास कोळी. मॅन ऑफ द मॅच न्यू यंगस्टार वाइल्ड संघाचा प्रयास कोळी ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करत आहोत. हे बक्षीस देण्यासाठी आपण नियोजन समितीच्या वतीनं सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब यांना आपण विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बक्षीस द्यायचं आहे. सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब यांच्या हस्ते आपण सन्मानित करत आहोत खेळाडूला. पंढरीच्या पांडुरंगाची खऱ्या अर्थानं ही सुबक अशी मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती 28 युग जो 28 युग जो विटेवरती उभा आहे 28 युगे जो विटेवरती उभा पंढरीच्या पांडुरंगाची एक सुबक अशी पवित्र मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली जाते आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. नंतर पुढील वैयक्तिक बक्षीस असणार आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचं नाव आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूचं नाव आम्ही अनाउन्स करण्यापूर्वी सन्मान आम्ही विनंती करू की हे बक्षीस देण्यासाठी आपण समोर यावं. नरेंद्र कोळी आणि परशुराम कोळी या सन्मानी अतिथींना आम्ही विनंती करत आहोत. आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस देण्यासाठी यावं. बक्षीस असणार आहे ब्रँडेड शूज आणि आकर्षक चषक दिलं जाईल. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट शूज एक ब्रँडेड स्पोर्ट शूज आहेत. खेळाडूचं नाव आहे लेट निशांत 11 क्रिकेट क्लब दरपडा आयोजित सतीश किनी पुरस्कृत निशांत चषक. एकूण 40 संघ खेळलेत आणि अंतिम पर्यंत त्या संघाने धडक मारली. या रेसिंग मध्ये 2 खेळाडू आहेत. टोटल 3 मॅचेस खेळलेत. एकाने 3 कॅचेस घेतले एकाने एक स्टंपिंग केली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्कायरा 11 न्यू यंगस्टार बहार संघाचा प्रयास कोळी आणि घनश्याम पाटील या 2 खेळाडूंना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. म्हणजे हे बक्षीस जे आहे विभागून दिलं जाते कारण पाहायला गेलो तर दोघांचे गुण एक समान आहेत. त्यामुळे घनश्याम आणि प्रयास या 2 खेळाडूंना या स्पर्धेचं सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आम्ही घोषित करत आहोत. हे बक्षीस देण्यासाठी नरेशजी कोळी व परशुरामजी कोळी यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या देऊया पुन्हा एकदा या खेळाडूंसाठी. खेळाडूंचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. पुढील बक्षीस असेल वैयक्तिक बक्षीस. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज लेट निशांत 11 दादरपडा आयोजित सतीश केनी पुरस्कृत कैलासवासी विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ निशांत चषक 2026 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज
हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करत आहे सन्माननीय सुभाष पंडित यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यावं. तसेच मयूरजी भगत यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देण्यासाठी यावं. या स्पर्धेचा सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ज्यासाठी स्पोर्टची सायकल आणि एक आकर्षक चषक दिलं जाईल. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस खेळल्या, 3 षटकं हाताळली, सर्वाधिक कमी धावा दिल्या आणि महत्वाचे 7 विकेट घेतल्यात आणि त्या खेळाडूचं नाव आहे स्कायरा 11 न्यूयॉर्कशर महासंघाचा प्रतीक पाटील ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. यस, प्रतीक पाटील NYCC टीमचा हा सर्वोत्तम गोलंदाज जो या स्पर्धेमध्ये ठरलाय, अव्वल दर्जावरचा गोलंदाज. प्रतीकने केलेली कमालीची कामगिरी आपण पाहिलीत आणि तर सर्वोत्तम गोलंदाज प्रतीकला आपण पाहताय सध्या ऑन स्क्रीन, ज्याला बक्षीस देण्यासाठी सन्माननीय सुभाषजी पंडित व मयूरजी भगत सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते दिले जात आहे. स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि त्याला सन्मानित केलं जात आहे. खेळाडूचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. पुढील वैयक्तिक बक्षिसांकडे आपण जात आहोत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम फलंदाज, या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज आणि ती नामांकन आहे जात आहे. हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन हेमंत कासूकर आणि बाळकृष्ण पाटील. हेमंत कासूकर व बाळकृष्ण पाटील या सन्माननीय अतिथींना विनंती आम्ही करत आहोत आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यावं. तसेच कल्पेश पंडित यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण हे बक्षीस देण्यासाठी यावं. या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, आकर्षक चषक आणि एक स्पोर्ट्स सायकल दिली जाते. त्या खेळाडूचं नाव आहे, ज्या खेळाडूनं तब्बल 3 मॅचेस खेळला, ज्याच्या बॅटमधून तब्बल 10 चौकार, 1 षटकार, 27 बॉल खेळलाय आणि 57 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात, आई गावदेवी विज्ञानी संघाचा निलेश पाटील ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. क्या बात आहे, पुराना चावल असं म्हणतात ना, गंजण्यापेक्षा झिजणं कधीही चांगलं. आज वयाची 40 उलटून सुद्धा ज्या खेळाडूनं तरुणांना लाजवेल असा खेळ सातत्याने राखलाय आणि म्हणूनच की काय विंधन टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी मी एक काय हे ज्यानं सिद्ध केलंय, नाव आहे निलेश पाटील. निलेश पाटील या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देताना पाहतोय. आपण थोडक्यात निलेश सोबत जॉईंट होऊया. निलेश, कॅमेरा तुम्हाला पाहतोय, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? सर्वोत्तम फलंदाज ठरलात तुम्ही. स्पर्धा तर खूप छान आहे, वाटलं नव्हतं की मी या रेसमध्ये असेन. निलेश, एकच प्रश्न असेल, आजच्या पूलमधून खऱ्या अर्थाने एक फ्रेश मॅच बॅलन्स राहिली होती आणि त्यामध्ये तुझा संघ खेळत होता माथेरन संघासोबत. सुरुवातीला थोडीशी कामगिरी होत असताना थोडीशी गडबड झाली होती, पण त्यानंतरचा जो खेळ तुझा झालाय, तुझ्या संघाच्या खेळाबद्दल आणि तुझ्या वैयक्तिक खेळीबद्दल काय म्हणशील? हां, या वर्षी आम्ही नवीन टीम ओपन केलीत आणि पहिल्या 3 एंट्र्या जेव्हा खेळलो त्यामध्ये आम्ही 2 वेळा फायनलमध्ये गेलो आणि 1 वेळा सेमीफायनल हरलो. गेल्या हप्त्यात आमचा परफॉर्मन्स थोडा खराब झाला, पण ही एंट्री होती. आम्ही सर्व बोललो का आपण परत मॅचमध्ये येऊ आणि मी बोललो होतो का पहिली मॅच जिंकलो तर आपण फायनलमध्ये 100% जाऊ. क्या बात आहे, हा होता निलेशचा आत्मविश्वास. निलेश, एकंदरीत ही स्पर्धा बऱ्याच ठिकाणी तू खेळत असतो, परंतु आज गेले 2 वर्ष पाहिलं तर इथे मैदान नव्हतं, परंतु आज या दादरवाडा ग्रामस्थांनी आणि सतीश किण यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन हे मैदान जे बनवलं आहे, हे मैदानाबद्दल काय म्हणशील ॲज अ खेळाडू म्हणून? मैदान तर खूप छान आहे आणि गेल्या वर्षी पण आयोजन एकदम चांगला होता आणि या वर्षी पण आयोजन एकदम चांगलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या मैदानावरती एखादी स्पर्धा असली तर खेळायला आवडेल का? स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडेल का? हो, आता तर माझा 45 एज झालेला आहे, 44.
आता काय शेवटचं वर्ष असेल एखाद्या क्रिकेट खेळायचा. येणाऱ्या काळामध्ये तू आणखी वर्षोनवर्ष क्रिकेट खेळत राहा, तू असाच फिट राहा, अशाच तुला मी शुभेच्छा देईन. हा होता या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज. नाव आहे निलेश पाटील आणि गाव आहे विंदणे. खेळाडूचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. या स्पर्धेचा पंचम क्रमांक, 5व्या क्रमांकाचा ठरलेला संघ आणि त्या संघाला बक्षीस देण्यासाठी मी विनंती करत आहे रामनाथजी पंडित साहेब, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा दादरपाडा टेनिस क्रिकेटवरती ज्यांची नितांत श्रद्धा आहे, खेळाडूंना सातत्याने ज्यांच्या माध्यमातून मोटिवेट केलं जात आहे, या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा समालोचक असेल, या स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू असेल, ज्यांना सातत्याने पूर्ण 5 रात्र बक्षिसं ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आली, असे सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देत आहोत. आणि हे बक्षीस सास पात्र ठरणारा संघ आणि त्या संघाचं नाव आहे आई गावदेवी. आई गावदेवी विंधणे संघ ठरलाय या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी. आई गावदेवी विंधणे संघाचा संघनायक खेळाडू आपण सर्वांनी यायचंय बक्षीस स्वीकारण्यासाठी. रोख रक्कम 25,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन इथे सन्मानित करत आहोत. येस, यासाठी सर्वोत्तम गुणलेखकांपैकी मी का आहे हे मात्र त्यांच्या कामातून आपल्याला मिळतंय. म्हणूनच उमेशजी तुमचं नाव सातत्याने गुणलेखन क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. चला ट्रॉफी द्यायची आहे, ट्रॉफी दिली जाईल. आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 रुपये कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे आई गावदेवी विंधणे संघाला. चला इतरांनी समोर ऍडजस्ट करून घ्या स्वतःला, एका फ्रेम मध्ये आपल्याला सर्वांना यायचं आहे. समोरच्यांनी थोडासा खाली बसून घ्यायचं आहे. चला गणपती बाप्पा, आई गावदेवी माते की. यस, खेळाडूंचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. लेट निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित आपण सतीश गिरी पुरस्कृत निशांत जसं आणि या स्पर्धेतील पंचम पारदर्शक आपल्यासोबत आई गावदेवी विंधणे संघाचे शिलेदार, खरं तर या संघाचे पाठीराखे आधारस्तंभ आणि एक सिनियर खेळाडू दीपक पाटील सर जॉईन झालेत. तर आपण एकंदरीत प्रश्न विचारूयात दीपकजी, ज्यांनी किती काळ विंधणे टेनिस क्रिकेट गाजवलाय आणि यंदाचा हंगाम जो आई गावदेवी विंधणे केला परफॉर्मन्स काय सांगाल दादा? धन्यवाद. आम्हाला स्वर्गीय लेट निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल संघाचे मनापासून आभार. प्रथमतः माझा मरोळे विंधण संघ मोठा आहे, पण कुठेतरी आपल्या खेळाडू माझ्याकडे जास्त आहेत, परंतु कुठेतरी चान्स पाहिजे. आता माझा मुलगा सोहम पाटील, त्याला कुठे चान्स नाही मिळाला, परंतु आता एक छोटा संघ केला आहे, त्याच्यात तो गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स चांगला देतो आणि चांगला परफॉर्मन्स आहे. 4 इंट्या टाकल्याच्यामध्ये 3 बक्षिसं आली आणि हा नाईटचा मला वाटतं जरी 5वा बक्षीस असला तरी तो बक्षीसच आहे. आणि माझ्या मुलांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे की आता आम्ही सगळीकडे नाईट केलो असं आहे. त्याच्यामुळं चांगली मुलं खेळतात आणि सर्व संघांनी सहभाग घेतला. वहाल संघ तर अतिशय चांगला संघ आहे, कारण तो नेहमी बक्षीसपात्र होतो आहे. आणि दुसरे दादरपाडा संघ तर चांगला आहे आणि मला चांगले ओळखतात, कारण मी पंचांचं काम करतो, त्याच्यामुळे हे सर्व खेळाडू मला चांगले ओळखतात. धन्यवाद सर. दीपकजी आणखीन एक प्रश्न, टेनिस क्रिकेटमध्ये आता आणखीन नवीन नवीन संध्या मिळत झाल्यात, तरी आता स्पर्धात्मक युग आहे, तरुणांनी चांगला खेळ दाखवला पाहिजे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? आता माझा वय आता 51 आहे, तरी मी चांगला 40+ खेळतोय आणि मला वाटते सर्व खेळाडूंना एकच विनंती आहे की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, पंचांशी कुठलाही वाद घालू नका, तुम्ही आपोआप यशस्वी व्हाल आणि चांगली टुर्नामेंट तुम्ही खेळाल. धन्यवाद जी पाटील यांचं आपण ऐकलं, त्यांना देखील आपण पुढील कारकिर्दीसाठी खूप सारे शुभेच्छा देऊयात.
तसेच एक आणखी एक अनाउन्समेंट आहे. खरं तर ठाकूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5 ब्रँडेड बॅट्स देण्यात आल्यात आणि टॉप 5 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या 5ही संघांना ती प्रत्येकी एक एक बॅट दिली जाणार आहे. पैकी आपण बॅट देत आहोत विंधणे संघाला बॅट घेऊन जायचं आहे. आपल्याला जी बक्षीस रुपये फोटो घेतला जाईल. सर्वांनी या समोर. ठाकूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ह्या 5 ब्रँडेड बॅट्स देण्यात आल्यात. तर विशेष आभार आम्ही मानत आहोत विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि अभिजित मेघनाथ ठाकूर या ठाकूर बंधूंची, ज्यांच्या माध्यमातून या ब्रँडेड बॅट आम्हाला देण्यात आल्यात. आणि विंधणे संघाला ती पहिली बॅट दिली जाते. ठाकूर स्पोर्ट्स जो स्टिकर आपण पाहताय एक ब्रँड आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील फार मोठा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडच्या बॅट या स्पर्धेच्या औचित्यानं टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेल्या संघाला आम्ही देत आहोत. पैकी आई गावदेवी विंधणे संघाला ही बॅट देण्यात आली. त्यानंतर आम्ही जातो या स्पर्धेच्या औचित्यानं पुन्हा एकदा चतुर्थ क्रमांकाकडे, 4th प्राइज. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय आकाश खैरे, चेतन कोळी, रुपेश दादा फोपेरकर यांना विनंती करूया आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस देण्यासाठी यावं. आकाश खैरे, रुपेश दादा फोपेरकर, चेतन कोळी यांना विनंती आहे आपण हे बक्षीस देण्यासाठी यावं. रोख रक्कम 25,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. तसेच ठाकूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ब्रँडेड बॅट आम्ही देत आहोत. अर्थात छोट्या मोठ्या, तुमचा आमचा सर्वांचा आवडता लाडका छोट्या आणि मोठ्या या बंधुराजांची खऱ्या अर्थानं एक ठाकूर स्पोर्ट्स नावानं एक शॉप ओपन झालं आणि त्यांच्या माध्यमातून ही मात्र बॅट आम्ही देणार आहोत. चतुर्थ क्रमांकास पात्र ठरणारा संघ आणि त्या संघाचं नाव आहे वोडाफोन व्हाईल्ड संघ ठरला या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. हे बक्षीस स्वीकारण्यासाठी वोडाफोन व्हाईल्ड संघाचे खेळाडू येताना दिसत आहेत. धन्यवाद. खेळाडूंचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. या स्पर्धेचा तृतीय क्रमांक, या स्पर्धेचा 3rd प्राइज, तृतीय क्रमांक, काही अंशाने जो संघ ए लॉट मधून काही फरकाने मात्र सेमीफायनल मध्ये ज्यांना अपयश पत्करावं लागलं असा तुर्बे 11 तुर्बे संघ ठरला या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करत आहे सतीशजी केणी, अजितजी मोहिते या सन्माननीय अतिथींना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्तेपणे बक्षीस द्यावं. सतीशजी केणी व अजितजी मोहिते या सन्माननीय अतिथींना मी विनंती करते आपल्या शुभ हस्तेपणे बक्षीस देण्यासाठी यावं. ठाकूर स्पोर्ट्सची एक ब्रँडेड बॅट, त्यानंतर आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम 25,000 रुपये. प्रताप कडू यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जो या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या खेळाडूंचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. आमचे बुवा इथे आलेले त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. त्यानंतर या स्पर्धेचा उपविजेता
या स्पर्धेचा उपविजेता रनर अप संघाचं नाव आहे क्रिवा स्पोर्ट्स निशांत 11 दादरपाडा. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करत आहे असलम भाई शेख यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यावं. असलम भाई शेख यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यावं. आणि बक्षीस स्वीकारण्यासाठी निशांत 11 दादरपाडा संघाचे सर्व खेळाडू ज्यांनी यायचं आहे, तसेच संघमालक रोहन मडवी हे बक्षीस स्वीकारण्यासाठी येतील. आणि आपण विनंती करूया सन्माननीय असलम भाई शेख यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यावं. आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम 50,000 रुपये, तसेच ठाकूर स्पोर्ट्सची ही ब्रँडेड बॅट दिली जाईल. चला सन्माननीय अतिथी सर्वांनी यायचं आहे, सन्माननीय अतिथी सर्वांनी यावं. बोला गणपती बाप्पा. बोला जय श्रीराम. चेक चेक. आजा. संघमालक रोहनजी मडवी यांना विनंती करतोय. क्रिवा 11 या नावानं हा संघ खेळला आणि या संघाचे संघमालक रोहनजी मडवी ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आले, ते देखील जॉईन होतील. रोहनजी मडवी. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. खेळाडूंचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, चला शांत राहा, मान्यवरांनी बसून घ्यायचंय, खेळाडूने बाजूला व्हायचंय. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू, या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू, खेळाडूचं नाव आहे, या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू. आणि त्या खेळाडूचं नाव आहे, हे मी अनाऊन्स करण्यापूर्वी मी विनंती करेन हे बक्षीस देण्यासाठी असलम भाई शेख आणि सतीश केणी या सन्मान्य अतिथींना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देण्यासाठी अगदी मंचाच्या समोर यावं, जिथे मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर दिला जाणार आहे, शीत कपाट. आणि हे बक्षीस जात आहे आकर्षक ट्रॉफी आणि एक रेफ्रिजरेटर, हे बक्षीस जात आहे. आणि त्या खेळाडूचं नाव आम्ही थोड्याच वेळात अनाऊन्स करणार आहोत. खेळाडूचं नाव असणार आहे, एकूण या स्पर्धेमध्ये 440 खेळाडू खेळले, 40 संघ खेळले, अतिशय चांगली कामगिरी करत असताना पण त्या खेळाडूला पाची रात्रीमध्ये पाहिलं. आणि त्या खेळाडूचं नाव आहे 3 सामने, 3 चौकार, 6 षटकार, 61 धावा, 26 चेंडू, 3 षटक, 21 धावा, 4 विकेट्स, टोटल पॉइंट्स 81. खेळाडूचं नाव आहे, खेळाडूचं नाव आहे, खेळाडूचं नाव आहे पंकज पाटील. तुर्बे 11 तुर्बे संघाचा पंकज पाटील ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. ही सिरीज आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आली आहे A1 जोडी संदीप पाटील आणि सुनील
सुमितजी पाटील यांच्या वतीने देण्यात आल्याने पाहू शकाल आपण एक वजनदार खेळाडू ज्याला मात्र आपल्या खांद्यावरती उचलून आणलाय असा तुर्बे संघाचा पंकज पाटील ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. A1 कॅटेगरीचं क्रिकेट का असतं हे ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 81 पॉइंटनं हा खेळाडू ठरलाय सर्वोत्तम खेळाडू. सन्माननीय अतिथी असलमबाई शेख व या स्पर्धेचे प्रणेते सतीशभाई केणी यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केले जात आहे. क्या बात आहे. सर्वोत्तम खेळाडू, खेळाडूचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. आता मात्र हे या स्पर्धेचं अजिंक्यपद 40 संघ, एक बक्षीस, एक ही हार न मानता अजिंक्यपद, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. या स्पर्धेचा सर्वोत्तम संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, एकदाही तो संघ हारला नाही. तो आला, त्यांनी पाहिलं, तो खेळला आणि जिंकला. संघाचं नाव आहे स्काय रायलियन न्यू यॉर्क स्टार वुहान. क्या बात है. कम ऑन सॅम.